बातमी माळशिरसमधून आहे। माळशिरसमधील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी खुद्द अजित पवार यांनाच खुलं आव्हान दिले। मी माझ्याच पक्षामध्ये राहणार आणि मी काही पक्ष सोडणार नाही। बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना निवडून आणल्याशिवाय मी पक्षातून हटणार नाही असा इशारा उत्तम जानकर यांनी दिलेला आहे। उत्तम जानकर यांनी वेळापूरच्या सभेमध्ये बोलताना हे विधान केलेले आहे। माझा पक्ष सोडणार नाही, मी माझ्याच पक्षात राहणार आहे। बारामतीचा पराभव केल्याशिवाय आणि त्या ठिकाणी सुप्रिया ताईला निवडून आणल्याशिवाय मी या पक्षातून हटत नाही। आमच्या पक्षप्रमुखाचा पराभव आणि तिथं अडकलेलं हे घड्याळाचं चिन्ह घेऊन पुढचा आपण निर्णय निश्चितपणाने करू। निकाला दिवशी जेल फोडून धैर्यशील मोहितेंचा विजयी मिरवणूक काढणार असा मोठा गौप्यस्फोट उत्तम जानकर यांनी केलाय। राजकीय द्वेषामधून मोहितेंवर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचा मोठा दावा सुद्धा उत्तम जानकर यांनी केलाय आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। तर मोहितेंसंदर्भात जानकरांनी एक दावा केलेला आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झालेली आहे। त्यावेळेला मोहिते पाटील कोणत्याही किमतीवर थांबत नाहीत म्हटल्यानंतर जयंत पाटील साहेब गेल्या 8 दिवसापासून 302 ची लेखणी धैर्यशील भैयाच्या विरोधामध्ये चालू आहे। ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी बेल नाही तर जेल फोडून धैर्यशील भैयाची मिरवणूक या जिल्ह्यामध्ये